राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या नूतन शाखेचं उद्घाटन तसेच रुग्णसेवेचा वारसा पुढे चालवत सावळी विहीरवाडी आणि रुई येथील गरजू रुग्णांसाठी अत्यल्प दरात रुग्णसेवेचं कार्य म्हणून एका अद्ययावत रुग्णवाहिकेचं लोकार्पण सावळी विहीरचे सरपंच ओमेश जपे यांच्या हस्ते संपन्न झालंय। शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते महमूद सय्यद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या सामाजिक कार्याने प्रभावित होऊन सावळी विहीर परिसरातील 200 ते 300 तरुणांनी त्यांच्या संस्थेत समाविष्ट करून घेण्याची विनंती महमूद सय्यद यांच्याकडे केली असता सय्यद यांनी त्या तरुणांना त्यांच्या परिसरातच संस्थेच्या नावानं शाखा सुरू करत समाजातील वंचित व गरजू लोकांसाठी कार्य करण्याचं आवाहन करत त्यांना संस्थेच्या माध्यमातून एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली व त्या रुग्णांना संस्थेच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्था ही शाखा उद्घाटन करण्यात आलं। तसेच सावळीवाडी तसेच रुई या ठिकाणी पण ओपनिंग करण्यात आलं। आज एक आनंद वाटतोय का 2017 पासून आम्ही ही संस्था चालवतो। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच आपले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालते। मी एवढं सांगू इच्छितो, प्रत्येक गावात माझ्यापासून कसं लोकांची सेवा करता येईल मला त्या पद्धतीने मी पुढे येत राहतो। आणि आज ह्या ठिकाणी आम्ही एक ॲम्ब्युलन्स दिलेली आहे। ॲम्ब्युलन्स ही लोकांना गरज तर नाही पडू पण सांगता येत नाही, जे जरा कोणाला जरी गरज पडली तर याच्यावर नंबर वगैरे आम्ही सगळे लिहिलेले आहे। आपल्याला सावळीवाडी वरुई या परिसरात कोणाला गरज पडली तर त्यांचा कॉन्टॅक्ट करावा। अर्ध्या निम्म्या रात्री यांना मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला कोणतीही गरज पडू, हिंदू मुस्लिम दलित कोणत्याही समाजाचा माणूस असो त्यांच्यासाठी तुम्ही पळा आणि आपलं नाव भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम या संस्थेचं नाव कसं आपल्याला पुढे नेता येईल हे आपल्याला दाखवून द्यावे। मी पुन्हा एकदा इथले सर्व सरपंच आलेले जपे साहेब, अजून त्यांचे मित्र वगैरे सगळं, मी त्यांचे पण खूप आभार व्यक्त करतो। त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि आमची एक सुविधा इथं चालू केली। मी त्यांचा ऋणी आहे आणि इथून पुढं आपल्याला कोणतीही गरज पडू या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना अभिनंदन करतो। अतिशय सुवर्ण असा अक्षर आहे 26-26-26। आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्था शिर्डी त्याचे संस्थापक महबूबभाई बिलावत सय्यद यांच्या माध्यमातून आपल्या गावाला एक ॲम्ब्युलन्स त्यांनी आज देऊ केलेली आहे। मी गावच्या ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व गावाच्या वतीनं प्रथमतः त्यांचे हार्दिक असे अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे या गावामध्ये जवळपास 30 ते 35% मुस्लिम समाज आहे। मी तुम्हाला एक सांगू इच्छितो का तुमच्या समाजामध्ये एकही मुलगा असा बेकार नाही किंवा वाह्यात नाही, त्याला कुठलंही व्यसन नाही। हा गावचा सरपंच या नात्याने माझा एक अभिमान आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे का मी हे महाराष्ट्रात कुठेही गेलो तर हे उदाहरण सगळीकडे देतो। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम ही जी संस्था आहे ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संस्था जवळपास 10 वर्षापासून काम करत आहे। आणि आज आमच्या संस्थेचा जे बोर्ड होता, जो बॅनर होता आणि ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन होतं त्याच्यासाठी सावळीवीर गावचे सरपंच माननीय जपे साहेब हे उपस्थित होते आणि सावळीवीर गावचे अनेक मान्यवर तिथं उपस्थित होते। 26 जानेवारी 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने आज सावळीवाडी आणि रुई गावांसाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक ॲम्ब्युलन्स देण्यात आलेली आहे आणि ती ॲम्ब्युलन्स गरीब रुग्णांसाठी अतिशय मोफत दराने देण्यात येणार आहे आणि ती सुविधा आम्ही देत आहोत। आणि रुई सावळीवीर आणि वाडीचे भरपूर असे तरुण आहे का ज्यांना संस्थेचं काम खूप आवडलेलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला तुमच्या संस्थेशी जोडायचं आहे।
पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या संस्थेचं तिथंच एक बॅनर हे करा, तिथंच एक शाखा उभारा, त्या शाखेसाठी आम्ही लागेल ती मदत करू आणि आमच्या माध्यमातून तुमची शाखा चालू शकते. त्यामुळं आमच्या शाखेचंच आणि आमच्या संस्थेचंच नाव सावळीवीरला दिलेलं आहे. भारतरत्न APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्था, सावळीवीर रुई आणि सावळीवीर वाडी हे त्यांच्यासाठी आमच्या माध्यमातूनच ती संस्था काम करणार आहे आणि जवळपास 300 तरुण या संस्थेशी त्या एरियातले जोडलेले आहे आणि एक ॲम्ब्युलन्स आमच्या माध्यमातून कायमस्वरूपी सावळीवीर शिवारात असणार आहे, ज्याचा जनतेने पण लाभ घ्यावा. आज आपण बघतो हायवे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, परत अचानक झालेल्या अकस्मात काही घटना, दवाखान्यात आलेले काही अचानक इमर्जन्सी, त्यानुसार गरजेनुसार लागणारं उपकरण म्हणजे ॲम्ब्युलन्स. ती अगदी योग्य वेळेत योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने देण्यात आली, त्याबद्दल गावाच्या वतीने मी धन्यवाद करतो.